तर मित्रांनो, मी तुम्हाला गंडवलं नाही आहे. खरंच आपण पोहोचू शकतो 9 ते 10 तासात, तेही मुंबई गोवा हायवेने कोकणात. तर हा कसा आहे, 2 खराब पॅच आहे. एक आहे कोलारचा आणि दुसरा आहे हातकंब्याचा, जो आपल्याला घ्यायचा नाही आहे. तर मग जायचं आहे कुठून, तेच आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे पुढे. आणि जे चांगले पॅचेस आहेत ते किती चांगले आहेत तेही आपल्याला बघायला मिळेल. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि आता आपण लगेच सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आज चाललो आहे गावाला गणपतीला. सो आता गणपतीचा टाईम आहे आणि मी एक मोठं धाडस केलं आहे ते मी मुंबई गोवा हायवेने जातो आहे. सो आता निघालो मी आय थिंक 5:40ला निघालेलो आम्ही घरातून. तर आता पालीला आहे. तर मी पाली मार्गे पहिले माणगावला जाणार आणि माणगाववरून मग पुढे जाणार. तर आपण रस्ता बघूया कसा आहे. तुम्ही सोबत राहा, आपण मस्त मजा करू रस्त्यामध्ये. आणि पाऊस पण आता आला आहे. बघूया आता कसं जमते सगळं. पण एक मस्त एक चेंज गोष्ट आहे की मी यावेळी मित्राची गाडी घेऊन जातो आहे. तुम्हाला गाडी दाखवतो. तर मित्रांनो, ही आपली गाडी आहे बलेनो, मित्राची गाडी आहे माझ्या. सो हिनेच आपण जाणार आहे. आता पाऊस पडतो, मी पहिले आतमध्ये जातो. तर मित्रांनो, तुम्ही इथे येताना पालीला थांबू शकतात आणि इथे मी एका हॉटेलला थांबलो आहे. हे बघा, मस्त हॉटेल आहे. काय हॉटेलचं नाव आहे आता दिसत नाही आहे. हॉटेल महाकाली कॉर्नर. यस, याच्या कॅमेरामधून नाही दिसत. जर्नीला कंटिन्यू करत आपला नेक्स्ट स्टॉप आहे माणगावचा बस स्टँड. आता माणगावला जायला आम्ही निजामपूर मार्गे जातो आहे. डायरेक्ट म्हणजे इथून टाकत नाही आहे हायवेला, जसं आपण कोलाड बिलाड करत जातो हायवे, तो नाही आहे. मित्रांनो, आपला राईट आलेला आहे. सो आता हा राईट मारायचा आहे इकडे. आणि साहेबांनी थांबवलं, आपण पुढून मारू राईट. हा तिकडून पालीच्या रोडवरून आल्यावर हा राईट मारायचा इकडे. आणि त्याच्यानंतर मग सरळ आता आपल्याला माणगाव एस टी स्टँडकडे जायचं आहे. आतापर्यंत रस्ता खूप चांगला होता, मजा आली. आता होपफुली पुढे पण रस्ता चांगला असेल. मित्रांनो, आता आम्ही ज्या निजामपूरच्या रस्त्यावर आहे. सो हा रस्ता थोडा अरुंद आहे, पण ठीक आहे. म्हणजे आता हा शॉर्टकट आहे आपल्या ह्याच्यासाठी, मुंबई गोवा हायवेसाठी. कारण की तिकडे तो जो कोलारचा रस्ता आहे ना, ॲक्च्युली तो अजूनही त्याचं काम सुरू आहे, सगळे जण बोलत आहेत. तर आपण चेक नको करायला जाऊन की काम सुरू आहे की नाही. त्याच्यामुळे आम्ही इथून आलो आहे. बघा, तुम्हाला दिसत असेल, जरा थोडासा असा छोटा रस्ता आहे, मार्किंग नाही आहे, एकदम असा गावातल्यासारखा रस्ता वाटतोय, पण आहे चांगला. काही खड्डे-बिड्डे नाही आहे. तर आपल्याला प्रॉपर स्पीड मेंटेन करता येते 60-80ची तरी. आणि आता जो माणगाव एस टी डेपो आहे ना, तिथे आता परत आपण हायवेला टच होऊन तो प्रोबॅबली जरा खड्ड्यावाला रस्ता सुरू होणार आहे आता. येस. सो अजून एक गोष्ट म्हणजे की आम्ही परत पुढे जाऊन असंच एक डायव्हर्जन घेणार आहे मुंबई गोवा हायवेवरून. तो आपण बघूया सध्या कुठला डायव्हर्जन आहे. आणि ते हम्मा रस्त्यावर बसली आहे. एक काय भाई, हम्मा. आपल्याला इथून टर्न मारायचा आहे, घाट चढायचा आहे. बघूया आता, घाट चढूया पहिले, नंतर बोलू. थांबा, हम्मा इकडे पण बसलेली आहे गाडीवाल्या. थांब जरा. ओके. सो खतरो के खिलाडी पार्ट होता हा एक, आणि चांगलाच कॅप्चर झाला मोबाईलमध्ये. सो चला, आता माणगाव बस स्टँडला भेटूया. तर आपला माणगावचा एस टी स्टँड आलाय. हा बघा, समोरच तुम्हाला दिसतोय माणगावचा एस टी स्टँड. तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे आणि आपण आता हायवेला लागलेलो आहे, ज्याला म्हणतात मुंबई गोवा हायवे. पण हा हायवे सारखा वाटत नाहीये, पण हायवे आहे सध्या तरी. मला वाटतं इथे पण वरती ब्रिज बनेल. तर आता आपण पुढचा स्टेटस तर व्हिडिओमधून बघूया कसा आहे. कारण की इथून आता संगमेश्वर पर्यंत चांगला रोड आहे असं म्हणतायत सगळे. आणि आपण पण तिथपर्यंतच जाणार आहे आणि संगमेश्वर नंतर आपल्याला डायव्हर्ट करायचं आहे. सो लेट्स सी. इथे हिमालयन बॉईस दिसले, मध्ये मध्ये बाईक दिसली की जरा बरं वाटतं. चला, आता आपण आपल्या मुंबई गोवा हायवेला लागूया. मित्रांनो, आम्ही आता आपल्या मुंबई गोवा हायवेवर लागलेलो आहे. तर म्हणजे प्रॉपर आता हा वाटतोय मुंबई गोवा हायवे, कारण की मोठा केला आहे, कॉन्क्रीट आहे. सो तसा एकदम आहे चांगला हायवे. पण मध्ये मध्ये थोडेसे डायव्हर्जन आतापर्यंत तरी भेटलेत, छोटेसे होते. ठीक आहे, म्हणजे ॲक्सेप्टेबल आहे. आणि असाच रोड जर असेल संगमेश्वर पर्यंत तर मजाच येईल. आपण बघूया पुढे. तर आम्ही माणगाव नंतर जो हायवे पकडलाय तो ऑलमोस्ट आता असाच हायवे. व्हेरी गुड. म्हणजे अजूनपर्यंत तरी
व्यवस्थित आहे. ते व्हिडिओ मध्ये काय काय मी बघत होतो, ते चंद्र बनले. आता ते चंद्र कुठे भेटतो बघूया आपल्याला. पण अजून तरी असं काय नाहीये. माणगाव नंतर खूप मजा आली चालायला. आणि आता पोलादपूर पर्यंत आलोय बघा. पोलादपूरचा फाटा आलेला दिसतोय इकडे. तर आता पोलादपूर पर्यंत तरी एकदमच मस्तच आहे. आता याच्या पुढे आपल्याला चिपळूण पर्यंत पोहोचायचंय. तर तिथपर्यंत चांगला रस्ता मिळाला त्याच्यानंतरही मिळेलच संगमेश्वर पर्यंत. तो शॉर्ट पॅच आहे, पण चिपळूण पर्यंत चांगलाच मोठा पॅच आहे. मग फायनली आपला कशेडीचा बोगदा आलेला आहे. आपल्या समोरच आहे तो. राईट साईडला ऍक्च्युली ऍक्टिव्ह बोगदा होता आम्हाला, जसं व्हिडिओमध्ये दिसलेलं. पण आपण आता नवीन व्हिडिओ बनवतोय विथ नॉन पेंटेड बोगदा. तर आम्हाला आता लेफ्टवाल्या बोगद्यात जायचंय. हा राईटवाला बोगदा मोस्टली येणाऱ्या गाड्यांसाठी आहे. पण तिथेच मगाशी लास्ट टाइम तिकडूनच जाणाऱ्या गाड्या पण होत्या. पण आता हा नवीन बोगदा सुरू केलाय. तर बघूया आपण कसला दिसतोय भाई. फुल एवढा मोठा टनल. मित्रांनो, आमचा टोल आलेला आहे. पण इकडे सध्या टोल भरायचा नाही आपल्याला. पण हा बघा, टोल गेट गेलाय. मस्त खूप मोठा टोल गेट बनवलाय. एवढी मोठी जागा कुठून आणली मला पण अजून कळत नाहीये. एवढा छोटा तो रोड होता, त्याच्यातून एवढा मोठा करून टोल गेट पण एवढा मोठा बनवलाय. आता आम्ही कुठे खेड तर पार केलंय. आता भोसले घाट पार केला. आता मगाशी जो तुम्ही बघितला तो. आता आपण चिपळूणकडे जातोय. तर आता परशुराम घाट लागेल मध्ये. परशुराम घाट गेल्यावर चिपळूण येणार आहे. तर आपण आता परशुराम घाट मध्ये बघूया कसा आहे त्याचा स्टेटस. मित्रांनो, धबधबा दिसला आपल्याला. धबधबा मस्त एकदम पहिलाच कोकणातला धबधबा, पहिलाच हायवेवरच दिसलाय. कदाचित हा तोच धबधबा आहे जे बाकीचे लोक येऊन दाखवत असतात. आता मला त्याचं नाव नाही माहितीये, पण फोर्स जरा कमी दिसतोय. आपण जवळून बघूया. मित्रांनो, आम्ही गाडी थांबवली आहे. असा धबधबा दिसल्यावर गाडी थांबवणार नाही असं होणार आहे का? तर म्हटलं पाय पण मोकळे करायचे होते. चांगलीच जागा मिळाली. मी तुम्हाला धबधबा दाखवतो. हा बघा इथून. मित्रांनो, आम्ही चिपळूणला पोहोचलोय आता. टाइमपास करत करत थोड्या मध्ये मध्ये तो वॉटरफॉलचा ब्रेक घेतला. आणि आता अजून एक आम्ही वॉशरूम ब्रेक घेतलेला. तर आता इकडे तर अजून काम सुरूच आहे. हा एवढाच पॅच आहे मला असं वाटतंय की जो असा अंडर कन्स्ट्रक्शन वाला दिसतोय. बाकी तर चांगलाच होता रोड प्रॉपर. आणि आता चिपळूण बस स्टँड पण गेला. आता थोड्या वेळात असं ही सिटी सुटली की परत हायवे लागेल असं वाटतंय. बघूया आपण. आता संगमेश्वर पर्यंत आपल्याला जायचंय याच रोडने. किती वेळ लागतो सध्या साधारण आता नाही 11:53 झालेत. तर माझ्या मते 12:30 पर्यंत आम्ही पोहोचू संगमेश्वरच्या बस स्टँडला. तर मित्रांनो, आम्ही संगमेश्वरला पोहोचलेलो आहे. आता एक म्हणजे 2 का 3 किलोमीटरचा रस्ता थोडा खराब होता. आणि मला वाटतं इकडे या लोकांनी तो हायवे बनवला नाहीये. हा असाच रोड ठेवला आहे, त्याच्यामुळे खराब आहे तो. आता आम्ही इकडून लेफ्ट घेणार आहे संगमेश्वरवरून. हा लेफ्ट आहे. गाडी येस. चला लेफ्ट मारूया. लेफ्ट मारूया. हा, थोडी गर्दी आहे इकडे आता, कारण रस्ता छोटा आहे म्हणून. आता इथून आपल्याला देवरुख गाठायचंय आणि तिथून मग वातुळ. देवरुख पर्यंत माहित नाही, आता 30-40 मिनिटं आहेत. मित्रांनो, तर हा आम्ही आतल्या रस्त्याला तिकडून लागलेलो संगमेश्वरच्या बस स्टँड कडून. सो रस्ता ठीकठाक आहे, एवढा काय मस्त नाहीये. स्पीड मेंटेन नाही करता येते.
आणि मध्येच मध्ये एकदम पॅचेस येत आहेत खतरनाकवाले. सो ते चुकून जायला थोडासा स्पीड कमी होतोय आणि आता वळणं पण खूप आहेत. सो थोडा हा पॅच मला असं वाटतंय साखरपापर्यंत असाच राहणार आहे. त्याच्यानंतर मी ऐकलंय चांगला आहे रस्ता, पण इथे थोडा कमी स्पीड आहे. ऑलमोस्ट 60 पर्यंत, 40-60चा स्पीड आपण मेंटेन करू शकतो. पण ठीकठाक आहे रस्ता, जसा आता जातोय त्याप्रमाणे. तर मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहे हॉटेल संकेतला. सो साखरपावरून आहे. हा बघा तुम्ही, हा समोरून जो इथून रस्ता येतो ना, तो इथून रस्ता येतो ना, तो आपल्या साईडने आला जिथून आपण आलो तिथून. आणि आपल्याला आता या रस्त्याने जायचं आहे आणि बरोबर ह्या जंक्शनला इथे हॉटेल साकेत का संकेत काय आहे तिथे काहीतरी आहे. संकेत, हॉटेल संकेत आहे. तर चांगला संकेत मिळाला आहे जेवणाचा आता आपल्याला. सो जेवून घेऊया. मस्त हॉटेल दिसतं एकदम भारी. सो बघू, जेवण तुम्हाला सांगतो कसा आहे रिव्ह्यू. तर मित्रांनो, आम्ही आता जेवून निघालेलो आहे. तिकडे संकेत हॉटेलला आम्ही जेवलेलो आणि रिव्ह्यू असा आहे की चव खूप मस्त होती, क्वालिटी मस्त आहे, पण जरा टाइम लागत होता. आणि पैसे पैसे पण मस्त आहेत. तर आम्ही 3 व्हेज थाळी घेतले आणि 4 एक्स्ट्रा चपात्या घेतल्या. त्याचे समथिंग 750-800 झाले. तर आता आपल्याला इकडे आता साखरपाच्या रोडने निघालोय आणि आता आपल्याला इथे लेफ्ट घ्यायचं आहे. बघा इथे लांजासाठी इकडे एक ॲरो आहे. आज चुकू नका, नाही तर तुम्ही तिथे रत्नागिरीला निघून जाल या रोडवर साखरपाच्या. आता हा थोडा रोड पुढे गेला ना की अजून एक लेफ्ट येणार आहे आणि मग तो घेतला सरळ की आपण डायरेक्ट वातुळला बाहेर पडायचा. एकदा वातुळला बाहेर पडलं की मग काय टेन्शन नाही. परत मुंबई गोवा हायवे आणि मग तुम्हाला पाहिजे तिथे जावा. ही नदी खूप मस्त दिसते इकडे. जरा खड्डे आहेत इकडे थोडेसे. मित्रांनो, आपण या रोडने आलेलो आहे, जो आपला वातुळचा रोड होता. या वातुळच्या रोडने आलोय, पण आम्ही इथे आपल्याला पाठी जायचं, लेफ्ट मारायचा आहे, पण इकडे रोडच नाही आहे. तर मोस्टली सगळे लोक इथून रॉंग साईडनेच टाकतायत. तर आता आपल्याला आपण ते करावं लागणार, कारण की तिथे रोडच नाही आहे अवेलेबल. सो यस, तर तिथून तुम्ही आता हायवेला लागू शकतात या रोडने. मार 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 चला चला, आता हायवेला लागलेलो आहे आणि आता आम्ही तरळ्यात जाणार आणि तिथून मग आमच्या गावाला. मित्रांनो, तर वातूळ नंतर आम्ही आमच्या गावाकडे निघालो, जे आहे तळा. सो तळ्यातून एक फाटा आहे, तिथूनच आम्हाला आतमध्ये जायचं होतं. तर मी तर डिस्टन्स तळ्यापर्यंत कॅल्क्युलेट करत होतो आणि टायमिंग, कारण की त्याच्यानंतर तर आम्हाला बाजारात सामानं घ्यायची होती आणि इतर कामं होती. सो तळ्यापर्यंत मी पोचलो. ऑलमोस्ट 10:30-11 तास लागले मला. पण मी खूप ब्रेक्स आणि टाइमपास करत आलोय. त्याच्यामुळे मला एवढी गॅरंटी की जर तुम्ही प्रॉपर आतल्या रोडमध्ये अराउंड 70-80 ची स्पीडने चालवली गाडी आणि बाहेर हायवेच्या रोडला तुम्ही समजा 90 ने 100 ने चालवली गाडी, तर तुम्ही आरामात 10 तासात पोहोचू शकतात तळ्यात. आता तळ्यावरून तुम्ही तुमचं काउंट करू शकतात किती लांब आहे. सो त्याप्रमाणे मी डिस्टन्स सांगितला आणि त्याच्याही अगोदर पोहोचू शकतात जर तुम्ही अजून फास्ट चालवणारे असाल तर, कारण की रोड तर चांगलेच आहेत, फक्त मधले थोडे पॅचेस खराब होते. बाकी तर सगळंच चांगलं आहे. आता यानंतर आम्ही पुढे आमच्या म्हणजे घरीच निघालो तिकडून. तर आतले थोडेसे रोड खराब होते, कारण की ऑफकोर्स ते आतले रोड आहेत, तर ते आम्हाला एनी हाऊ कुठल्याही रोडने त्या रोडने जायचंच आहे. तर तिकडून आलो आणि मग आम्ही सुखरूप आमच्या घरी पोचलो. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता सकाळ झालेली आहे, दुसरा दिवस आहे आणि म्हणजे माझी राईडचा मला एक रिव्ह्यू द्यायचा होता. ॲक्च्युली आपल्या मुंबई गोवा हायवेचा एक रिव्ह्यू द्यायचा होता. सो खूप मजा आली रोडवर. पण एक्सपेक्टेशन होतं की खड्डे मिळतील हे वगैरे, पण असं काहीच नाही झालं. ऑलमोस्ट मी 9:30-10 तासात माझी जर्नी झाली असेल. 10 तासात तर माझी जर्नी झाली असेल. त्याच्यानंतर बाकीचा टाईमपासमध्ये तुम्ही पकडा. पण खूप चांगला रोड आहे. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता. जसा मी तुम्हाला रूट दाखवला त्याप्रमाणे. एकदा काय तुम्ही या ओनी फाटावरून, या वातुळ फाटावरून आतमध्ये आलात हायवेवर, मग तुम्ही तुम्हाला पाहिजे तिथे जाऊ शकता. तिथून रस्ता तर पूर्णच चांगला आहे गोवापर्यंत. तर तर मित्रांनो, तुम्हाला गाडी दाखवतो कुठे पार्क केली आहे. हे बघा, एकदम घराच्या समोरच आहे. इकडे दोन्ही गाड्या आपल्या आहेत. ही मामाची गाडी आहे, ही माझी. आणि हे आपलं घर आहे इकडे. मस्त अंगण आणि हे थोडंसं इथे गार्डनिंग म्हणजे बोलू शकतात, जागा मस्त एकदम. तर चला आता आपण भेटूया
नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.